तब्बल 2 वर्षांच्या प्रशासक राजनंतर फायनली अहिल्यानगरकरांनी पुन्हा आपल्या पसंतीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे शहराचा कारभार सोपवलाय। सध्या 9 दिवस सुरू आहेत, स्वागत सत्कार सुरू आहेत, चालणारच, त्याला हरकत असण्याचंही कारण नाही। मोठ्या कालावधीनंतर महापालिकेत पुन्हा लोकांची सत्ता आली आहे। इतकी वर्षे प्रतीक्षेत असलेल्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळं हे होणारच आहे। तर दुसरीकडं नागरिकांच्या मनात काय आहे याचा कानोसा घेतला तर तिकडंही अपेक्षांचा डोंगर असल्याचं लक्षात येतंय। बाकीच्या शहरातही पदाधिकारी कामाला लागलेत। पदाधिकारी आपल्या कामाच्या घोषणा करतायत, कुठं विकासाच्या गोष्टी, कुठं बांगलादेशींना हुडकून काढण्याच्या घोषणा, तर कुठं आणखी काही घोषणा सुरू आहेत। त्या तुलनेत आपल्या अहिल्यानगरमध्ये तशी शांतता दिसते। पदाधिकाऱ्यांनी सूत्र घेतलीत, पाहणी, दौरे आणि प्रशासकीय काम सुरू झाले। दुसरीकडे अद्याप स्वीकृत सदस्य, विविध समित्या आणि विरोधी पक्ष नेता ही पदं घोषित झालेली नाहीत। त्यामुळे यासाठी इच्छुक मंडळी नेत्यांचे उंबरे झिजवत आहेत। पहिल्या सर्वसाधारण सभेत याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल। हे सगळं सुरू असताना नागरिकही कामासाठी आस लावून बसलेले आहेत। मधल्या काळात प्रशासक राज होतं। आपल्या तक्रारी, आपल्या अपेक्षा कोणाला सांगायच्या, कोणाकडून काम करून घ्यायचं, हा नागरिकांपुढे प्रश्न होता। आता हक्काचा नगरसेवक तोही आपल्या वॉर्डात पुन्हा उपलब्ध झालाय। त्यामुळे सकाळपासूनच लोकांच्या तक्रारी आणि अपेक्षा सुरू झाल्या आहेत। नेमकं काय मागतायत हे लोक आणि काय हवंय त्यांना? शहरात सध्या एक विषय जोरात सुरू आहे, तो म्हणजे पे अँड पार्क आणि नो पार्किंगचा। पूर्वी शहरातील अनेक ठिकाणी हा नियम लागू केलाय, त्याची अंमलबजावणीही सुरू आहे। याचे कंत्राट खाजगी संस्थेला दिलं आहे। या संस्थेकडून शुल्क वसुली सुरू आहे। मुळात या व्यवस्थेलाच अनेक नागरिकांचा विरोध आहे। याशिवाय त्यासाठीच्या भरमसाठ शुल्कालाही विरोध आहे। मात्र प्रशासकाच्या काळात काही गोष्टी रेटून नेण्यात आल्या, त्यात ही एक, दंड आणि शुल्क दोन्ही जास्त। आता यात नगरसेवकांची गाडी येऊन धडकली आहे। एका बाजूला जनतेच्या अपेक्षा आणि दुसरीकडे व्यावसायिक आणि प्रशासकीय कसरत। यामध्ये नगरसेवकांची गाडी अडकणार की सत्तेच्या जोरावर नागरिकांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून सुसाट धावणार, हे येत्या काळात कळेलच। शहरातल्या वाहतुकीला शिस्त लावायची म्हणून महापालिकेनं पुढाकार घेत ही योजना आखली। खरं तर वाहतुकीला शिस्त लावणं हे वाहतूक पोलिसांचं काम। मात्र महापालिकेच्या अधिनियमातही संबंधित तरतूद आहे। त्याचा आधार घेत महापालिकेनं यात लक्ष घातलं, तेही अर्ध यासाठी की पुरेशी व्यवस्था न उभारता केवळ शिस्तीचा बडगा उगारला। आता अंमलबजावणी करायची तर महापालिकेकडे यंत्रणा कुठे? मग यावर तोडगा काढला गेला ठेकेदारीचा। पे अँड पार्क सुरू करून त्याची जबाबदारी ठेकेदारावर दिली। एवढंच काय तर नो पार्किंगवर कारवाई करणं, जो अधिकार खऱ्या अर्थानं पोलिसांचा असतो, तेही काम महापालिकेनं स्वतःकडे घेतलं। एकूण काय तर शहरातील रस्त्यांवर महापालिकेच्या आडून या खासगी ठेकेदारांची सत्ता आली। शहरातील नागरिक, वाहन चालक जेवढे वाहतूक पोलिसांना घाबरत नाहीत, तेवढे या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना घाबरू लागलेत। त्यातही जास्त करून महिला कर्मचारी नेमलेत। त्यामुळे कोणी विरोध केला तर थेट गुन्हा दाखल, शिवाय वाढीव कलम। त्यामुळे दहशत वाढतच राहिली। आता नव्यानं आलेल्या नगरसेवकांनी तरी आपलं याबाबतीत ऐकावं असं नागरिकांना वाटणं साहजिक आहे। मात्र झालं असं की जुन्या ठिकाणांचा सोक्षमोक्ष लागण्याआधीच महापालिकेनं पुन्हा नव्यानं अधिसूचना काढून आणखी 10-12 ठिकाणी अशी व्यवस्था प्रस्तावित केली आहे। त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे काही ठिकाणी नगरसेवकच हरकत घेऊ लागलेत, तर काही ठिकाणी नागरिक हरकती घेताना आपल्या नगरसेवकांकडूनही हरकतीची अपेक्षा करीत आहेत। अशा परिस्थितीत यावर काय निर्णय होणार? ही पद्धत बंद होईल का? उघड आणि आक्रमक विरोध करण्याचे धाडस नगरसेवक दाखवतील का? ठेका रद्द होईल की ठेकेदार बदलले जातील? असे अनेक प्रश्न आता पडलेत। तर दुसरीकडे नगरसेवकांपुढे स्वतःचे प्रश्न आहेतच। आपण ज्या कारणासाठी, ज्या अपेक्षेनं मोठा खर्च करून निवडून आलोय, त्याचंही त्यांना पाहायचं आहे। यातून सोयीचा निर्णय घेण्यात त्यांचाही कस लागणार आहे। हा प्रश्न एवढा गंभीर का बनलाय? त्याला आपल्या शहराची रचना आणि नागरिकांच्या सवयी कारणीभूत आहेत। मुळात आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, त्यामुळे खासगी वाहनांची संख्या अधिक आहे। त्यामुळे घरात प्रत्येक व्यक्तीमागं वाहन असल्याचं पाहायला मिळतं। असं वाहन बाळगणं केवळ प्रतिष्ठेचं नव्हे तर ती गरज बनली आहे। त्यामुळं ही संख्या वाढतच जाते। ही सगळी वाहनं सामावून घेण्याची क्षमता इथल्या व्यवस्थेत नाही। त्यातही बेशिस्तीमुळं समस्येत अधिक भर पडते। यावर आजवर अनेक उपाय करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात फारसं यश मिळालं नाही। आजवर झालेले बहुतांश उपाय पोलिसांच्या पातळीवर होते।
आता महापालिकेच्या पुढाकारातून झाले आहे. मात्र त्याबद्दल लोकांना शंका आणि तक्रारी असल्यानं ही व्यवस्थाही नागरिकांनी पुरेशा प्रमाणात स्वीकारल्याचं दिसत नाहीये. नो पार्किंग करताना वाहन उभं करायचं कुठं याची सोय करायला हवी अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. ज्याला अधिकृतपणे वाहनतळ म्हणता येईल अशी व्यवस्था करणं ही महापालिकेची जबाबदारी असते. मात्र असे न करता महापालिकेनं काही रस्ते निवडले, त्याच्या बाजूला वाहनं उभी करा आणि त्यासाठी पैसे मोजा अशी योजना आणली. मान्य की रस्ता महापालिकेचा आहे, तिथं शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेला आहे. मात्र तिथं काही सोय असायला नको का? ना फलक ना शेड अशा ठिकाणी वाहने उभी करायची आणि त्याला वाहनतळ म्हणायचं, हे नागरिकांना पटायला तयार नाही. बरं, यासाठी शुल्क आणि दंडही भरमसाठ. अर्थात यासंबंधी खूपच तक्रारी झाल्यावर त्यात अलीकडंच कपात करण्यात आली आहे. आता हे सगळं प्रकरण नव्या पदाधिकाऱ्यांसमोर जाणार आहे. त्यांना प्रशासनाप्रमाणे एकतर्फी निर्णय घेणं परवडणार नाही. सगळ्या अर्थानं फायदा तोट्याचा विचार करून त्यांना जनतेचं समाधान होईल असा मध्यममार्गी तोडगा काढावा लागणार आहे. कोणतीही शुल्क वाढ करायची ठरली, सक्ती करायची ठरली तर नागरिकांचा विरोध होतोच. हाच इथला अनुभव. मग घरपट्टी असो की पाणीपट्टी अथवा दुसरे कुठलेही कर, विरोध होईल किंवा विरोध झाला म्हणून त्या दरवाढीस नगरसेवक विरोध करतातच. यावेळी त्यांच्या समोर शिस्त आणि आर्थिक भुर्दंडाचा हा विषय येऊन ठेपलेला आहे. नगरसेवक म्हणून कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना हा विषय हाताळावा लागणार आहे. हे करताना वाहतुकीची शिस्त बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. आपला पक्ष, आपले नेते यांच्या धोरणाशी सुसंगत राहून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान त्यांना पेलावं लागणार आहे. नागरिक आता जागृत झालेत. सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यमही त्यांच्या हाती आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीकडं पूर्वीसारखं दुर्लक्ष करणं नगरसेवकांना परवडणारं नाही. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या 1.25 वर्षाच्या काळात जास्तीत जास्त कामं करून आपली चुणूक दाखवून द्यावी लागेल. अर्थात ज्यांना पुढेही कामाच्या माध्यमातून टिकायचं आहे तीच मंडळी ही धमक दाखवतील. केवळ भविष्यात माझी हे विशेषण कायम राहावं एवढ्याच अपेक्षेनं इथं आलेल्यांची गाडी पुढं सरकण्याची अपेक्षा करता येणार नाही. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.